वाव, शी इज लुकिंग ब्युटिफुल ना. अँड तिचा मेकअपसुद्धा. चला तर मग तुम्हालाही शिकायचं आहे का असा मेकअप करायला? चला तर मग स्टार्ट करूया आपण. स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे. चला तर मग स्टार्ट करते मी. व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल. फर्स्ट मी इथे टोनर यूज केलेला आहे. टोनर लावून तिला पूर्ण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब करून दिला. देन नंतर आता मी मॉइश्चरायझर लावलं आहे. हे मॉइश्चरायझर आणि जे प्रायमर मी आता इथे यूज करत आहे तिला, ते क्लायंटचं होतं, कारण तिला थोडी फेसची ॲलर्जी आहेत काही प्रोडक्टची. सो त्यामुळे तिला मी तिचेच प्रोडक्ट 2-3 जे आहे काही ते तिचेच यूज केले होते. सो मी तिथे हे प्रोडक्ट मी ते मेन्शन करत नाही आहे. या जागी तुम्ही कोणतेही यूज करू शकता. तुम्ही पाहिलं असेल मी आधी मॉइश्चरायझर लावून घेतला आणि आत्ता मी तिला प्रायमर लावते आहे, जे तिचंच प्रोडक्ट आहे. आणि प्रायमर पण व्यवस्थित जिथे पोर्स असतात तिथे मी लावून घेतलं. आता मी करेक्टर लावते आहे तिला. करेक्टर मी जिथे जिथे तिला डाग आहेत, आपण करेक्टर डाग हाईड करण्यासाठी लावतो. जिथे जिथे डाग आहे तिथे लावून घेते आणि प्लस अंडर आईजच्या खाली लावून घेते. डार्क सर्कललासुद्धा मी लावून घेतलं अंडर आईजच्या खाली. आणि ते ब्रशनी मी व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. जिथे जिथे डाग होते तिथे मी सगळीकडे व्यवस्थित ते ब्रशने लावून घेतलं, जेणेकरून आपले डाग जे आहेत ते हाईड झाले पाहिजेत. आणि आता मी इथे क्युटी ब्युटीचं फाउंडेशन घेतले आहे. क्युटी ब्युटीचं जो फाउंडेशन घेतला तो एकच सिंगल शेड मी घेतलेला आहे. तिच्या स्किनच्या अकॉर्डिंग एक शेड फक्त थोडासा फेअरमध्ये घेतलेला आहे. जो आता मी लावते ते पूर्ण फेसला लावून घेतले. मी त्याच्यामध्ये मिक्स मॅच कोणतेही अदर प्रोडक्ट्स किंवा अदर कोणताही फाउंडेशन मी इथे घेतलेला नाही आहे. सिंगल एकच फाउंडेशन मी इथे घेतलेला आहे आणि तो पूर्ण फेसला व्यवस्थितपणे मी ब्लेंड करून घेतला. तुम्ही पाहिलंच असेल, आपण जेव्हा फाउंडेशन ब्लेंड करतो तेव्हा डोळ्यांच्या वरती, डोळ्यांना वगैरे सगळीकडे लावून घ्यायचं. नोजच्या कॉर्नर्सलासुद्धा व्यवस्थित ब्लेंड करायचं. जे पॉईंट्स असतो ब्लेंडरचा त्याच्या साहाय्याने नोजचे कॉर्नर्स जे असतात ना तिथे व्यवस्थित ब्लेंड करत जा, कारण कधी कधी तिथे फाउंडेशन व्यवस्थित लागत नाही आणि मग नंतर मग ती लाईन्स अशी विदाऊट फाउंडेशनची विचित्र अशी दिसते. सो तिला थोडंसं लिप्स थोडेसे टाईट करून तिथे व्यवस्थित ब्लेंड करत जावा. आणि आता बघ तुम्ही पाहिलं असेल की मी तिला पूर्ण नेकला वगैरेसुद्धा व्यवस्थित लावून घेतलं. आणि आता मी कन्सिलर यूज केला आहे. कन्सिलर हायलायटर करण्यासाठी, हायलायटर पोर्शनला लावण्यासाठी कन्सिलर यूज करतो आपण. कन्सिलरसुद्धा मी ते क्युटी ब्युटीचंच घेतलेलं आहे. ते जे मीडियम शेड आहे मी इथे घेतलेलं. मी जशा पद्धतीने कन्सिलर लावला आहे तशाच पद्धतीने तुम्हाला हायलायटर पोर्शनला लावायचं असतो. कन्सिलरमुळे एक इव्हन टोन आणि व्यवस्थित फेसला छान टेक्स्चर मिळतं त्याच्यामुळे फाउंडेशन नंतर लावल्यावर. सो आफ्टर फाउंडेशन आपल्याला कन्सिलर हा मस्ट आहे. तुम्ही ब्लेंड करताना हे एकदम हलक्या हातानेच, आपल्याला हलक्या हातानेच करायचं आहे. एकदम हलका हात यूज करून व्यवस्थित ब्लेंड करायचा. इथे ब्लेंडिंग करणं ही खूप व्यवस्थितच झाली पाहिजे आपली. खूप महत्त्वाची ही ब्लेंडिंग आहे. बिकॉज फाउंडेशननंतर जेव्हा कन्सिलर लावतो त्यानंतर आपल्याला डायरेक्ट लूज पावडर लावायची असते आणि जर आपण इथे व्यवस्थित ब्लेंड केलं नाही तर ती पॅच विचित्र, म्हणजे एक इव्हन टोन आपल्या चेहऱ्यावर जो व्यवस्थित टेक्स्चर असं दिसणार नाही, ते विचित्र दिसेल. सो इथली जी ब्लेंडिंग आहे ती एकदम परफेक्ट असली पाहिजे. मला थोडं कन्सिलर इथे अजून थोडं कमी वाटत होतं, म्हणून थोडंसं फेअर शेडवाला मी PACचा इथे कन्सिलर घेतलेला आहे आणि तो पुन्हा व्यवस्थित ब्लेंड करून घेतला सगळीकडे. अंडर आईजच्या खाली दोन्हीकडे व्यवस्थित मी ब्लेंड करून घेतलं. आणि देन यानंतर जे नेक्स्ट आहे मी ते लूज पावडर लावणार आहे. पण जेव्हा आपण लूज पावडर लावतो तेव्हा डायरेक्ट पावडर लगेच लावत नका जाऊ. क्लायंटला वरती बघून फॅनकडे बघायला सांगायचं आणि पुन्हा तिथे ब्लेंड करायचं आणि मगच लूज पावडर लावायचं. बिकॉज ती जेव्हा खाली बघते तेव्हा पुन्हा क्रीज लाईन तिथे पडतेच. सो जर त्याच्यावर लूज पावडर लावली तर ती जी लाईन आहे ती ॲज इट इज राहणार. तिला आपण काही करू शकत नाही. सो याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे मेकअप करताना. आणि मग व्यवस्थित ब्लेंड करून पूर्ण फेसवर नॉर्मल थोडीशी एकदम हलक्या हाताने
लूज पावडर सगळीकडे लावून घ्या. पण पावडर पफनी आपल्याला व्यवस्थित पूर्ण जी आहे फेसवर ती त्याची ब्लेंडिंग करता येत नाही, त्याची फिनिशिंग व्यवस्थित आपल्याला पावडरनी लावता येत नाही. सो हे फक्त नॉर्मल लूज पावडर लावून घ्यायची आणि त्यानंतर ब्रशनी आपल्याला पावडर लावायची आहे. आता तुम्ही बघितलं मी नेक वगैरे तिचं व्यवस्थित कवर करून घेतलं आणि आता मी ब्रश यूज करत आहे, पण ब्रशला आता मी कॉम्पॅक्ट पावडरचा यूज करत आहे. तर क्युटी ब्युटीचाच मी इथे प्रोडक्ट घेतलेला आहे, कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे. मीडियम शेड आहे हा सुद्धा, तिच्या टोनला मॅच होणारा. आणि तो ब्रशच्या सहाय्याने घेऊन मी सगळीकडे व्यवस्थित ब्लेंड करून घेतली. देन आता मी इथे आय मॅजिकच्या पॅलेटमधून कॉन्टोर घेत आहे. एक डार्क शेड आहे त्यामध्ये आणि एक लाईट शेड आहे. तर मी तर लाईट शेड जो आहे तो इथे यूज करत आहे. कधी पण कॉन्टोर हा अशा पद्धतीने करायचा की आपल्याला फेसची कटिंगसुद्धा दिसली पाहिजे, फेसचं कटसुद्धा दिसला पाहिजे आणि प्लस तुम्हाला कॉन्टोरची लाईन पण दिसली नाही पाहिजे. ती व्यवस्थित अशा पद्धतीने ब्लेंड करायची की नॅचरल आपलं जे फेसचं कटिंग आहे ते दिसलं पाहिजे. तुम्हाला पण जर असेच शिकायचे असेल करायला कॉन्टोरिंग, सो तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने मी जशा पद्धतीने ब्रश पकडला आहे आणि ज्या टेक्निकने मी तिला कॉन्टोर लावत आहे, सेम तशाच पद्धतीने तुम्हालासुद्धा कॉन्टोरिंग करायची आहे. सो त्यानंतर आता मी नेक्स्ट तिचं नोजला वगैरे झाल्यानंतर आता मी नेक्स्ट तिला ब्लश लावून घेते आहे. मी इथे ब्लशसाठी पण ब्रश बघा मी कशा पद्धतीने पकडला आहे, असा हलका पकडला आहे आणि एकदम थोडा लांब पकडला आहे, जेणेकरून तो एकदम सॉफ्ट लागला जाईल आणि त्याची जी फिनिशिंग आहे ती एकदम नॅचरल अशी वाटेल. इथे नोजला पण मी लावलं आहे आणि तुम्ही बघितलं ते चीनला पण थोडंसं लावलं आणि नोजला आणि चीकला लावून घेतलं. हे यासाठी लावलं आहे चीनला आणि तिच्या नोजलासुद्धा, की नॅचरल जेव्हा आपण ब्लश करतो तेव्हा पिंक असं नोज आपला दिसतं ना, सो तसं एकदम लुक दिसण्यासाठी मी इथे नोजला आणि थोडंसं चीनलासुद्धा लावलेलं आहे. त्यानंतर मी आता इथे हायलायटर लावते. हायलायटर जो घेतला आहे तो मी PSCचा जो पॅलेट होता त्याच्या कॉन्टोर हायलायटर असे जे आहे आणि पावडर जे आहे ते पूर्ण आहे त्या पॅलेटमध्ये, तो पॅलेट घेतलेला आहे. त्याच्यातलंच मी जे हायलायटर आहे ते यूज केलेलं आहे. हायलायटर मी कुठे कुठे लावला आहे फेसला ते तुम्ही बघू शकता आणि कशा पद्धतीने लावलं आहे तशाच पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि जेव्हा हा हायलायटर लावला त्याच्यानंतर अजून थोडीशी शाईन येण्यासाठी मी ते होजोचा घेतलेला आहे. होजोचा हा खूप जास्त शाईनवाला आहे, जो एकसुद्धा सिंगल जरी तुम्ही लावला तरीसुद्धा त्याचं टेक्स्चर आहे खूप छान दिसतं. होजोचा इथे घेतलेला आहे मी. आणि त्यानंतर मी जो नेक्स्ट आहे मी फेरारिशीचा जो हायलायटर आहे तो सुद्धा मी इथे यूज केलेला आहे. फेरारिशीचा जो हायलायटर आहे तो मी ब्रशनी नाही लावला आहे, तो मी हाताने एकदम डॅब केलेला आहे जस्ट, कारण त्याची जे फिंगरनी जितकं छान लागतो ना तेवढं ब्रशनी मला त्याचे आवडत नाही लावलेलं. सो मी नेहमी तो फिंगर्सनीच लावते. आणि त्यानंतर मी तिचा जो बेस कंप्लीट झाला होता म्हणून मी इथे फिक्सर मारून फिक्स करून टाकला. इथे मी हर्ष ब्युटीचा जो आहे तो मी फिक्सर यूज केलेला आहे, त्याच्याने मी फिक्स केला आणि दॅन फॅनच्या सहाय्याने ड्राय करून घेतलं. आपण जेव्हा पण फिक्सर यूज करतो तेव्हा आपण लगेच त्याला ड्राय करायचं आहे, कारण क्लायंट किंवा आपलासुद्धा असं काही दुसरं मेकअप करताना पुढचा नेक्स्ट करताना आपला हात जर त्या ओल्यावर लागला तर मग तिथला भाग खराब होऊ शकतो. म्हणून पहिले त्याला ड्राय करून द्यायचा आणि देनच नेक्स्ट करायला घ्यायचं. आता मी नेक्स्ट इथे तिचे ॲब्रो फिल करण्यासाठी घेते. इथे PSCचा जो आहे तो मी इथे घेतलेला आहे आयब्रो फिलर. मला हा जो आयब्रो फिलर आहे PSCचा याच्यामध्ये 4 शेड आहेत, 2 क्रीम आहे आणि 2 पावडर फॉर्ममध्ये आहे. मला हा खूप आवडतो. मी नेहमी म्हणजे मोस्ट ऑफ मी हाच यूज करते, कारण याचे मला जे शेड आहेत ते मला खूप आवडतात. जो लाईट ब्राऊन आहे आणि डार्क ब्राऊन आहे.
आणि नेहमी जेव्हा आपण आयब्रो करतो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते, जेव्हा पण आपण आयब्रो करतो फर्स्ट, तेव्हा पहिल्यांदा आपल्याला लाईट ब्राऊन किंवा डार्क ब्राऊनसुद्धा यूज केलं तरी चालेल. जर ती खूप फेअर असेल तरच तिला लाईट ब्राऊन करा. अदरवाईज नॉर्मल स्किन असेल, म्हणजे नॉर्मल मीडियम शेड वगैरे असेल, तर तुम्ही तिला डार्क ब्राऊननीच पहिले तुम्हाला आयब्रो डिफाईन करायची आहे. आणि देन नेक्स्ट तुम्हाला जर असं वाटलं की थोडंसं डार्क करायचे आहे कुठल्या आयब्रोच्या पॉईंटला किंवा एंडला वगैरे, सो तेव्हाच तुम्ही ब्लॅक कलर यूज करत जा. पहिल्यांदा तुम्हाला ब्लॅक कलर घ्यायचा नाही आहे. सर्वात जास्त छान लूक आपल्या आयब्रोमुळेच आपल्याला एक फेसला छान लूक दिसतो. सो ती नेहमी व्यवस्थितच ड्रॉ आपली झाली पाहिजे, व्यवस्थितच आली पाहिजे, तेव्हा आपल्या छान चेहऱ्याला एक छान असा लूक येतो. सो देन नेक्स्ट मी आता इथे कन्सिलर लावलेला आहे आणि कन्सिलर लावून छोट्या ब्लेंडरच्या साहाय्याने मी व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं जे काही कन्सिलर लावले होतं ते. आणि तिची जी साडी होती इथे, त्यासाठी तिचं एकदम पर्पल कलरची, एकदम लाईट पर्पल कलर आहे तो त्या अकॉर्डिंग मला तिचा आय मेकअप करायचा होता. तर मी पहिले वरती आयब्रोच्या बरोबर खाली आणि आईसच्या जे वरती असतं तिथे मी सिल्वर कलर, म्हणजे एक व्हाईट कलरचं शिमर लावून घेतलं तिथे. आणि आपल्या आईसच्या कॉर्नरला, इनर कॉर्नरला आहे, तिथे सुद्धा मी व्हाईट कलरचं शिमर लावून घेतलं. तिथे आपण शिमर का लावतो, कारण कधी जेव्हा आपण इनर कॉर्नरला यासाठी लावतो, कारण आपण जेव्हा लायनर जे काही आपण ड्रॉ करतो तिला, ते लायनरचं पॉईंट व्यवस्थित शार्प दिसण्यासाठी आपण नेहमी लावतो. आणि वरती यासाठी लावतो, आयब्रोच्या बरोबर खाली यासाठी लावतो आपण, कारण आयब्रो आणि आय मेकअपचे दोन्ही पण डिस्टन्स एक व्यवस्थित दिसला पाहिजे आणि त्या दोघांचा जो लुक आहे तो व्यवस्थित दिसण्यासाठी मध्ये व्हाईट कलरचंच लावायचा असतो आणि तो लावला तरच ते छान लुक येतो. सो आता मी ते पर्पल साडीमध्ये लाईट कलर असल्यामुळे मी इथे एकदम लाईट कलरचा पूर्ण याला पर्पल कलरने पूर्ण इथे व्यवस्थित ब्लेंडिंग करून घेते. जेव्हा आपण आय मेकअप करतो तेव्हा आय मेकअपची ब्लेंडिंग करताना नेहमी थोडं प्रोडक्ट घेऊनच मग ब्लेंडिंग करायचं आहे. आपण विचार करू, आपल्याला डार्क, जर तुम्ही विचार करत असाल की मी थोडंसं जास्त आपल्याला डार्कच करायचं आहे, तर मी एकदाच जास्त डार्क घेऊन मग ब्लेंडिंग करते, पण असं नाही आहे. तसं केल्याने आपला आय मेकअप खराब होऊ शकतो आणि विचित्र पद्धतीने तो पॅच त्याचा डार्कमध्येच धब्बा पडू शकतो. सो नेहमी थोडंच घेऊन ब्रशमध्ये एकदम हलक्या हाताने स्टार्टिंगला ब्लेंड करत जा. आणि जसं तुम्हाला डार्क पाहिजे तसं मग थोडं अजून प्रोडक्ट घेऊन ते डार्क करायचं आहे. आता मी इथे तिला पूर्ण लाईट पर्पल कलर पूर्ण आईजला दोन्हीकडे लावून घेतला आणि त्यानंतर दुसऱ्या पॅलेटमधून पर्पल कलरचं जे शिमर होतं, तर ते शिमर मी आयबॉलला तिथे फिंगरच्या साहाय्याने तिथे लावून घेतलं. आणि सेम तिथे खालच्या साईडला, म्हणजे अंडर आईजच्या खाली पर्पल कलरचं पूर्ण ब्लेंडिंग करते आहे मी. अंडर आईजच्या पूर्ण दोन्ही आईजला स्मॉल ब्रशने आपल्याला अंडर आईजच्या खाली नेहमी ब्लेंड करायचं असतं. ब्लेंडिंग कंप्लीट झाल्यानंतर मी तिला आईजला ब्रशच्या साहाय्याने काजळ लावून घेतलं. क्युटी ब्युटीचं जे माझ्याकडे लायनर आहे ते तुम्ही काजळ म्हणून पण तुम्ही यूज करू शकता. जेल लायनर आहे ते जेल लायनर मी तिला ॲज अ काजळ म्हणून पण लावून घेतलं. आणि त्यानंतर मी तिला लायनर लावून घेते. लायनर लावून तिला थोडेसे विंग्स मी बाहेर काढले. एकदम नॉर्मल हलका लावलेला आहे. लायनर आणि जेव्हा आपण लिपस्टिक लावतो तेव्हा ती इतक्या हळू आणि इतक्या व्यवस्थित, म्हणजे न हलता न काही मिस्टेक करता आपल्याला खूप कॉन्सन्ट्रेशनने लावायला लागते. कारण ती जर थोडी जरी हलली तर तिला करेक्शन करण्यासाठी, बाहेरचं समजा जर गेली तर तिला करेक्शन करायला आपल्याला खूप टाईम लागतो. त्यामुळे आधीच करताना थोडीशी काळजी घेत जा आणि लायनर आणि लिपस्टिक ही नेहमी लावताना व्यवस्थित लावत जावा.
आता तिचं लायनर इथे कंप्लीट होते आणि लायनर कंप्लीट झाल्यानंतर मी नेक्स्ट तिला लिपस्टिक लावून घेते. लिपस्टिकचा जो शेड मी इथे घेतलेला आहे तो लिपस्टिकच्या पॅलेटमधून मी थोडे 2 कलर मिक्स करून थोडासा एक लाईट शेड न्यूड शेडच तयार केला आणि तिच्या साडीला ॲक्च्युली थोडंसं मॅच होईल असा एक शेड तयार करून पिंक शेडमध्येच पिंक आणि थोडंसं पर्पल शेड घेऊन मी तिथे तो एक तयार केला शेड आणि तो ब्रशने तिला व्यवस्थित लिपस्टिक लावून घेते. आता इथे तिची लिपस्टिक लावून तिचा जो मेकअप आहे ओव्हरऑल तो पूर्ण डन झालेला आहे माझा. आणि यानंतर मी तिचे नेक्स्ट आहे ते मी तिचे हेअर आता हे करून घेते. हेअरसाठी पण मी इथं तुम्हाला हेअरचं पण ट्युटोरियल दाखवते आहे. हेअर जे आहे तिची जी साडी आहे ती जी साडी वेस्टर्न इंडो वेस्टर्न टाईप आहे. सो त्यासाठी मला तिला कर्ल्स करायचे होते तिच्या केसांचे आणि ते थोडेसे फ्रंटला ओपन सोडायचे होते. पूर्ण मागेच फक्त कर्ल्स नको होतं, पूर्ण फोरहेडच्या थोडंसं इथून फ्लेक्स काढून मग करायचं होतं. सो मी पूर्ण तिच्या केसांना पहिले क्रिम्पिंग करून घेतली आणि पूर्ण शाईन स्प्रे मारला. हा जो आत्ताचा ओसिसचा जो शाईन स्प्रे आहे ॲक्च्युली जो पहिलेचा जो शाईन स्प्रे होता ना तो मला खूप आवडायचा. त्याच्यामध्ये खूप शाईन वगैरे होती. तो शाईन स्प्रेसारखं शाईन ॲक्च्युली होती त्याच्यामध्ये. बट आत्ताचा जो न्यू व्हर्जन आलेला आहे व्हाईट कलरचा तो मला आता अजिबात आवडत नाही बिकॉज त्याचं जे फिनिशिंग आहे ती शाईनसारखी येतच नाही. त्यामुळे तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर ह्या प्रोडक्टमध्ये तरी आत्ताच्या ओसिसमध्ये इन्व्हेस्ट करू नका. वेस्ट ऑफ मनी आहे ॲज अ मी रिकमेंड करेल तुम्हाला. आता नेक्स्ट चला तर आपण नेक्स्ट पुढे बघूया. मी आता तिचे ट्विस्ट केलेलं आहे तिच्या केसांचं. पहिले थोडीशी एक मधली साईडला एक सेक्शन घेऊन थोडं ट्विस्ट केलं आणि फ्रंटचे थोडे थोडे पार्ट घेऊन एक क्रॉस केस घेत गेली आहे आणि ट्विस्टिंग करत गेली आहे. कदाचित कॅमेरा लांब असल्यामुळे तुम्हाला फोनमध्ये व्यवस्थित दिसत नसेल. ॲक्च्युली त्याबद्दल सॉरी. कारण मी जिथे कॅमेरा सेट केलेला होता आणि खूप घाई झाली होती मला दुसराही मेकअप करायचा होता. सो मी त्याच्याकडे इतकं लक्ष देत बसले नाही. तो जेव्हा मी फर्स्ट तिथे त्याला जो सेट केलेला होता तो ॲज इट इज तसंच ठेवलेला होता. तरी मला असं वाटतं थोडं तुम्हाला यामध्ये समजत असेल की मी पूर्ण खाली इयरपर्यंत मी गेलेली नाही आहे. ते थोडे सेक्शन घेऊन मी हातानेच थोडेसे क्रॉस घेत मी मागे गेलेली आहे आणि तिथे टक दोन्ही फ्लिक्स एकत्र घेऊन मी टक करून घेतलं मागे. सेम आता मी या साईडचं सुद्धा सेम केलेलं आहे ट्विस्टिंग. तुम्ही पाहू शकता मी मधले म्हणजे एकदम फर्स्ट स्टार्टिंगपासून नाही घेतला आहे, मधला एक घेतलेला आहे वरच्या साईडनं. जेव्हा आपण मधून भाग पाडलेला आहे ना मी तिला तिथून थोडंसं मधून एक बट घेतली आणि तिला ट्विस्ट केलं आणि मग एक सेक्शन घेत मागच्या साईडला घेऊन सेम जसं मी या साईडला टक केलं आहे तसंच सेम दोन्ही मागे टक केल्या बॉबी पेनने. आय होप तुम्हाला जे पण मी आत्तापर्यंत सांगितलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. जर समजलं असेल तर आणि माझ्याकडून खूप काही जर तुम्हाला शिकायला मिळालं असेल तर प्लीज लाईक नक्की करा. आणि ज्यांना खरं शिकायची आवड आहे जे बिगिनर्स आहेत त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच काही व्हिडिओ नवीन तुमच्यापर्यंत मी नक्कीच घेऊन येणार आहे. असे भरपूर सारे मेकअपचे हेअरस्टाईलचे व्हिडिओज जे आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि मोस्ट ऑफ मी माझे जे क्लायंट्स आहेत माझे रिअल जे क्लायंट्स आहेत त्यांच्यावर जे मेकअप केलेले आहे मी ते सगळे ट्युटोरियल तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर ते सुद्धा नक्की बघा आणि तुमचं प्रेम असंच माझ्याबरोबर कायम असू द्या. चला तर मग पुढे बघूया आपण. मी आता इथे तिचे पूर्ण मागे सगळ्या केसांचे तिचे कर्ल्स करून घेतले. तिला जे कर्ल्स आहेत ते ओपनच ठेवायचे होते. तिची लेंथ जी आहे ती केसांची मीडियम होती. सो आणि तिची जी साडी होती इंडो वेस्टर्न टाईपमध्ये तर तिच्यावर हे कर्ल्स सूट होणार होते. त्याच्यावर हे खूप छान दिसणार होते. त्यामुळे मी तिच्या पूर्ण केसांचे कर्ल्स करून घेतले.
जे मी कर्ल्स केले आहेत त्यांना फिंगर्सच्या साहाय्याने 1 किंवा 2मध्ये डिवाईड केले, कारण त्यामुळे काय होतं की जे पण आपले कर्ल्स आहेत ते त्याचं वॉल्यूम थोडंसं जास्त दिसतं आणि ते दिसायलाही मागे टेक्स्चर खूप छान दिसतं. सो जर तुम्हाला असं वॉल्यूम जास्त दाखवायचं असेल, जर हेअर कमी असेल तर नेहमी जेव्हा कर्ल्स केल्यानंतर 2 किंवा 3 हे वेगवेगळे काढत जा सेक्शन त्याचे फिंगर्सच्या साहाय्याने करून. सो मी असं सगळ्या केसांचं करून घेतलं फटाफट आणि देन नंतर जिथे मी बॉबी पिन लावलं होतं तिथे मी त्या साईडला साडीला मॅच होईल असा ब्रॉच लावून घेतला. आता लवकरच तिचा फायनल लुक घेऊन मी लवकर फटाफट रेडी करून येते. ऑफ कॅमेरा जाऊन मी फटाफट तिला जे पण काही साडी वेअर करायची होती ते करून मी तुमच्यासमोर जो फायनल लुक आहे तो लवकरच घेऊन येते. अँड हिअर इज द फायनल लुक. कसा वाटला हा मेकअप? दिसते ना ती ब्युटिफुल. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो बाय बाय, सी यू सून.